कुणाल कामराला विदेशातून फंडिंग होत आहे का, असा महत्त्वाचा प्रश्न आता विचारला जातोय. कारण संजय राऊत यांनी त्यांची बाजू घेतली, तर संजय निरुपम यांनी याबद्दलचा आरोप सुद्धा केलेला आहे. आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कुठे आहे माहीत नाही आहे, पण फंडिंग होते आहे आणि पोलीस कधीपर्यंत पोहोचणार त्याच्यापर्यंत मोठा प्रश्न आहे. नाही, मला वाटतं जर संजय निरुपम यांनी आरोप केला असेल तर ते शेवटी एक जबाबदार नेते आहेत, माजी खासदार राहिलेले आहेत. त्या आरोपाची चौकशी शासनानं त्या ठिकाणी करावी, पोलीस प्रशासनाने करावी. कारण शेवटी ही प्रवृत्ती ज्या पद्धतीनं समाजामध्ये विद्वेष निर्माण करते, देशातले लोकप्रिय व्यक्ती असतील, नेते असतील किंवा देशाची श्रद्धास्थानं असतील, त्यांना जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं डिवचत असेल तर निश्चितच यामागे काहीतरी डाव असू शकतो. आणि त्याच्यामुळे संजय निरुपम यांनी जो आरोप केला आहे तो तपासावा. काही विदेशी शक्ती अशा प्रकारचं इथे अस्थिरता निर्माण करणं, जातीय तेढ निर्माण करणं याकरता फूस देत आहेत का, याची माहिती निश्चितपणे घेण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि संजय राऊत तर ते आपले देशवासी असून परदेशवासी असल्यासारखं ते नेहमी बोलत असतात. आता त्यांना कामराची बाजू घेण्याचं काहीच कारण नाही. परंतु शेवटी राजकारण कुठल्या टोकाला जायचं की शिंदे साहेबांवर त्या ठिकाणी कामरा बोलतोय, त्यामुळं शिंदे आमचे विरोधक आहेत, त्यामुळं कामरा आमचे दोस्त आहेत. मला वाटतं ही भावना या ठिकाणी चांगली नाही. संजय राऊत प्रश्न विचारतात की तो अल कायदाचा मेंबर आहे का, गद्दार आहे का, फुटीर आहे का, आणि कायद्याला शिक्षेला सामोरं जावं लागेल असं सुद्धा त्यांनी कुठेतरी सल्ला दिला आहे. आम्ही सुद्धा गेलो होतो असं सुद्धा म्हणताय. नाही, मला वाटतं तो कोणाचा मेंबर आहे हे पोलीस प्रशासन तपासेलच. त्यावेळेला सगळ्या गोष्टी या ठिकाणी समोर येतील. त्या ठिकाणी आपल्याला स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ आपल्याला स्वैराचार करायला काही संविधानानं अलाव केलेले नाही, हेही या ठिकाणी संजय राऊतांनी ध्यानात घेण्याची आवश्यकता. राऊत म्हणतात की माझं फोनवर त्यांच्याशी बोलणं झालंय. नाही, राऊतचं बोलणं काय, बसणं उठणं राऊतांचं त्यांच्यावर असतंच, अशा प्रकारची माहिती मला आहे. नक्कीच. प्रशांत कोरटकर बद्दल पण ते म्हणतात की मुख्यमंत्री कार्यालयाचाच एक माणूस आहे जो त्याला मदत करत होता आणि हवी ती मदत त्यांना करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांवरच थेट आरोप. मला वाटतं संजय राऊत विदाऊट पुराव्याचं बोलण्यामध्ये माहीर आहेत. मला वाटतं त्यांना जर असं वाटतं कोण असेल तर त्यांनी संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी. केवळ मीडियात वाटेल ते बोलणं म्हणजे सत्यस्थिती होत नसते, याचं भान संजय राऊतसारख्या एका जबाबदार माणसानी आम्ही जे समजतो ते बेजबाबदारसारखं बोलत असतात. वाघ्या कुत्र्याचा वाद पेटला आहे. सरकारची नेमकी भूमिका काय असणार, कारण तुम्ही पण रायगडचे महाडचे मोठे नेते आहात आणि आता बरेच प्रश्न विचारले जातात वाघ्या कुत्र्याच्या अस्तित्वाबाबत. तिथे त्या ठिकाणी स्मारक ठेवायचं की नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होतो असं सुद्धा बोललं जातं आहे. उदयनराजेंनी पण आपली भूमिका याबद्दलची स्पष्ट केली आहे. सरकारला घरचा आहेर म्हणावा. नाही, मला वाटतं या संदर्भामध्ये कालच आम्ही रायगडला त्या ठिकाणी गेलो होतो. मंत्री चंद्रकांत दादा, मंत्री भरत गोगावले, मंत्री आमच्या आदितीताई तटकरे आणि मी त्या ठिकाणी गेलो होतो. आणि त्यावेळेला पत्रकारांनी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना प्रश्न या संदर्भात विचारला. त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे, जी शासनाची भूमिका आहे की या संदर्भामध्ये ऐतिहासिक संदर्भ तपासले जातील आणि त्यानंतरच योग्य ती भूमिका आम्ही सांगू. एक शेवटचा प्रश्न ईद येते आणि सौगाते मोदीवरती आता विरोधक टीका करू लागले. मला वाटतं विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. ज्या वेळेला आम्ही मुस्लिम बांधवांच्या विषयी काही करत नसलो की त्या ठिकाणी जातीय रंग देता. आज जर गरजवंत गरीब गरजू म्हणून किंवा एक प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हावं म्हणून जर त्या ठिकाणी अशा प्रकारे सौगाते मोदी हे जर त्यांच्याशी ऋणानुबंध करण्यासाठी होत असेल तर मला वाटतं त्याच्यात कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही आहे. कारण शेवटी माणुसकी ही मोठी जात आणि धर्म आहे आणि त्याच्यामुळं जर यातनं चांगलं वातावरण होणार असेल तर कोणाच्या पोटात कशाला दुखायला पाहिजे. हे म्हणजे लगेच काय आम्ही जाऊन त्यांचं लांगुलचालन केलं असं काय मानायचं कारण नाही ना. कारण आता लाडक्या बहिणींच्या योजना आहेत, आपण मुस्लिम बहिणींना देत नाही का, मुस्लिम महिलांना देत नाही का. शेवटी सरकारच्या योजना असतात या सगळ्यांपर्यंत जात असतात. आता भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्याकडे अल्पसंख्याक सेल आहे,
मग मुस्लिम समाजाच्यासाठी पक्षाशी चांगलं वातावरण निर्माण व्हावं यासाठी जर सौगाती मोदी त्या ठिकाणी करत असेल तर कोणाला कशाला वाईट वाटायला पाहिजे. नक्कीच धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन नरसिंगसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.